पंतप्रधान बनवत असताना मतदार वेगळा विचार करतात। विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देखील मतदार राज्याचा विचार करतात, ज्या राज्यात निवडणुका आहेत आणि त्या पद्धतीनं मतदान करतात। आणि नगरपालिका, महानगरपालिका ह्यामध्ये जिल्हा परिषद, तालुका पंचायत यामध्ये तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथं ज्या राजकीय पक्षांचे जे काही सत्ता होती त्यांनी केलेला कारभार, जे विरोधी पक्षामध्ये असतात ते पुन्हा तिथं येण्याच्या करता प्रयत्न, अशा प्रकारचं साधारण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं चालू असतं। आता मागे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 5 वर्ष ज्या राजकीय पक्षाकडे इथली सत्ता होती पुणे महानगरपालिकेची, तिथं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तर मी अनेक वर्ष 25 वर्ष तिथं कारभार केला। त्या शहराचा कसा चौफेर विकास झाला हे आपल्या बहुतेक पत्रकार मित्रांना माहिती आहे। तिथं काही कठोर भूमिका आम्हाला घ्यावी लागली, काही ठिकाणी वेगवेगळे निर्णय घ्यावे लागले, परंतु शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता ते सगळं करण्याचा प्रयत्न आम्ही तिथं केला। इथं देखील आमच्या ताब्यामध्ये काही काळ महानगरपालिका होती तेव्हाही आम्ही सुरुवात केली। मला आठवतंय त्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना आणि प्रशांत जगताप महापौर असताना ती मेट्रोच्या भूमिपूजन इथं झालं। त्यावेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच आलेले होते, कारण ते देशाचे पंतप्रधान होते। पण हा प्रकल्प मागे त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला होता आणि नंतर त्याला गती देण्याचं काम हे सातत्याने आम्ही सगळेजण केंद्र